बातमीवर अधिक माहिती देण्यासाठी चंद्रपूरहून आमचे प्रतिनिधी पवन आमच्या सोबत आहेत. पवन, काय अधिक माहिती आहेत? हा मतभेद वाढत चाललाय आणि वडेट्टीवार समर्थक नगरसेवक थेट दिल्लीत पोहोचलेले आहेत. काय ताजी बातमी आहे? नक्कीच सर. चंद्रपुरामधील काँग्रेसच्या अंतर्गत जो वाद आहे वडेट्टीवार आणि धानोरकर यांच्यामधील, हा वाद दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. 5 तारखेला महापौर पदासाठी अर्ज दाखल करण्याची तारीख आहे. मात्र अद्यापही महापौर कोण होईल किंवा गटनेता कोण होईल यावर तोडगा निघालेला नाही. विशेष म्हणजे हा वाद कुठेतरी शमण्यापेक्षा अधिकच वाढत चालला आहे. महत्वाचं म्हणजे चंद्रपूर महानगरपालिकेमधील वाद आता थेट दिल्लीपर्यंत पोहोचला आहे आणि काँग्रेसचे जे राष्ट्रीय महासचिव आहेत के.सी. वेणुगोपाल यांच्या दालनामध्ये हा वाद आता सोडवल्या जाण्याची शक्यता आहे. आपण कालही इतक्या दिवसापासून पाहत आहोत की हा जो सगळा वाद आहे तो चंद्रपूर शहरावर कोणाचं वर्चस्व राहील या सगळ्या साठी आहे. खासदार प्रतिभा धानोरकर जे आहेत त्यांचा मतदारसंघ हा चंद्रपूर म्हणून ओळखला जातो. मात्र विजय वडेट्टीवार जे आहेत ते काँग्रेसचे मोठे नेते आहे आणि त्यांचा मोठा प्रस्ताव चंद्रपूर शहरात आहे. पक्ष संघटनेमध्ये त्यांचे अनेक पदाधिकारी आहे आणि कुठेतरी हा सगळा वर्चस्व कायम राहावा यासाठी वडेट्टीवार सुद्धा या सगळ्या मैदानात उतरले आहेत. मात्र दुसरीकडे धानोरकर हे खासदार असल्यामुळे ते पण आपला माझा मतदारसंघ असल्यामुळे याचा निर्णय मीच घेणार यासाठी ते अडून बसले आहेत. मात्र हा कुठेतरी तोडगा निघताना दिसत नाहीये. आता पण पण दिल्लीमध्ये पण या पवन, सगळ्या गोष्टीवर खलबतच सुरू आहे आणि रात्री उशिरापर्यंत यावर काय मार्ग निघते याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. मला एक सांगा की ज्याप्रमाणे प्रतिभा धानोरकर म्हणतायत की चंद्रपूर हा त्यांचा मतदारसंघ आहे, मात्र प्रतिभा धानोरकरांकडे हे फक्त 9 नगरसेवक आहे आणि तब्बल 18 नगरसेवक हे वडेट्टीवारांकडे आहे. मग अशात ज्याप्रमाणे प्रतिभा धानोरकर दावा करतायत तो कितपत योग्य वाटतोय? नाही नाही, महत्वाचं म्हणजे काय आहे की 27 नगरसेवक हे काँग्रेसचे निवडून आले आहे आणि त्या निवडून आल्यानंतर हे सगळे नगरसेवक विभागले गेले. विशेष म्हणजे या 17 नगर जे टोटल 27 नगरसेवक आहे यांची नोंदणी करण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये प्रतिभा धानोरकर हे या गेल्या होत्या. मात्र तेव्हा 13 नगरसेवक तेव्हा तिथं उपस्थित होते आणि 14 ते 15 नगरसेवक अनुपस्थित होते. तेव्हापासूनच हा जो यांच्यामधला दुरावा आहे किंवा काँग्रेसमधलं अंतर्गत जो वाद आहे तेव्हाच उफाळून आलं होतं. मात्र महापौर बसवण्यासाठी संख्याबळ आवश्यक असतो. त्यातही काँग्रेस जरी सगळ्यात मोठा पक्ष असला तरी स्पष्ट बहुमत त्यांच्याकडे नाही. त्याच्यामुळे आता वडेट्टीवार गटाकडे जास्त नगरसेवक आहे. महत्वाचं म्हणजे उबाटाचे जे संदीप गिरे आहे त्यांनी पण वडेट्टीवार गटासोबत जाण्यासाठी अनुकूलता दर्शवली आहे किंवा त्यांनी असं स्पष्ट केलं आहे की जे मला महापौर आमच्या म्हणजे शिवसेनेला जे महापौर करतील त्यांना आम्ही पाठिंबा देऊ. त्याच्यामुळे त्यांनी सुद्धा पर्याय खुले ठेवले आहे. आता काँग्रेस संख्याबळ कसं जुळवते की 2 गट वेगवेगळ्या दिशेने जातात यावर काँग्रेसचं पुढील भवितव्य ठरणार आहे. पवन, जसे हे नगरसेवक आता दिल्लीत पोहोचलेले आहेत, त्यांची वेणुगोपाल यांच्याशी भेट झाली आहे का आणि बैठक सुरू आहे का, याबाबत काही माहिती आहे का? सध्या दिल्लीमध्ये जे काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव आहेत के.सी. वेणुगोपाल यांच्यासोबत बैठक अंतिम टप्प्यात आहे. अवघ्या काहीच वेळात ही बैठक संपणार असल्याची माहिती काही सूत्रांनी दिली आहे आणि रात्री 10 ते 11 वाजेपर्यंत हा सगळा चित्र स्पष्ट होईल की नेमकं दिल्लीमध्ये कोणाचा शब्द चालला आहे आणि कोणाचा वर्चस्व या सगळ्या काँग्रेसच्या नगरसेवकांच्या किंवा महापौर निवडीच्या प्रक्रियेवर राहणार आहे. नक्कीच. आपण पवन जी माहिती दिली त्यासाठी धन्यवाद आणि या बातमीवर आपण नजर ठेवून राहणारच आहोत. धन्यवाद या माहितीबद्दल.